लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जबरदस्त असा प्लॅन तो विजय करणार असतो आणि तो विजय रम्याला सांगतो की काय प्लॅन आहे हे तुला उद्याच कळेल. प्रेक्षकांनो, आता माहीत नाही ह्या विजयचा काय प्लॅन आहे ते, पण त्याआधी आपण बघूया की इकडे पार्थ आणि सरप्राईज काय, म्हणजे त्याचं सरप्राईज काय आहे ते. कारण तो बोलला होता की तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि त्यामुळे नंदिनी म्हणते की आपण वाट कशाची बघतोय. पार्थ लगेच म्हणतो की सरप्राईजची. लगेच काव्या म्हणते की कधी येणार आहे तुमचं सरप्राईज. यावर मानिनी काकू म्हणतात की अगं, तुमचं सरप्राईज एक वेळ येईल, पण आमचं हे काही यायचे नाही. मानिनी काकू म्हणतात की मगाशी मी विक्रमना फोनवर असं म्हणाली की तुम्ही एक काम करा, तुम्ही जिथे आहात ना तिथेच राहा. डायरेक्ट पार्थ काव्याला जेव्हा बाळ होईल ना तेव्हाच या इकडे. आणि लगेच पार्थ म्हणतो की आहे कुठे तुझे मिस्टर एव्हरग्रीन. मानिनी काकू म्हणतात की अरे नागपूरला मीटिंगला गेले होते, तिथून मित्रांना घेऊन डायरेक्ट ताडोबाला गेले. आणि त्या म्हणतात की आता एवढं उन्हाचं कशाला जायचं ताडोबाला, तुम्हीच सांगा. आणि लगेच आपल्या जीवा म्हणतो की नाहीतर काय, घरात वाघ असताना कशाला जायचं दुसरा वाघ बघायला ताडोबाला. लगेच मानिनी काकू जीवाला एक फटका देतात. आणि बघा तेवढ्यात